नमस्कार. आपण पाहू शकता की गोडेगाव येथील शेवगा या ठिकाणी पूल झालेला आहे. हा रस्ता आपण पाहायला गेलं तर जुन्नर रस्ता ते हा नारोडीला रस्ता जाऊन मिळतो. म्हणजे जुना नारोडी रस्ता असं बोललं जातं. परंतु या ठिकाणी बौद्ध समाजाची घरं ते पण या बाजूला आहेत. ती पण 2 घरं आहेत. पूल बौद्ध समाजाच्या नागरिकांसाठी उपयोगासाठी यावा म्हणून शासनाने हा पूल केल्याचा आम्हाला चर्चेतून कळल्यानंतर आम्ही पंचायत समितीचे उभे रावसाहेबांपाशी तोंडी स्वरूपात अनेक वेळा जवळजवळ वर्ष ते दीड वर्ष झाले अनेक वेळा ह्या पुलाच्या कामाची माहिती मागवली, सांगितलं तोंडी. परंतु त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली का नंतर देतो, शुक्रवारी देतो, नंतर या, असं घालून जवळजवळ वर्ष दीड वर्ष त्यांनी आमचे असंच घालवले दिवस. परंतु काही दिवसानंतर मी पंचायत समिती उभे रावसाहेबांना पत्र दिलं की बाबा या कामाचं इस्टिमेट आणि अजून काय जे नियम आहेत ते नियमांची आम्हाला पूर्ण माहिती द्या म्हणून असं पत्र दिलं. परंतु तरीही पंचायत समितीचे उभे रावसाहेब आणि परदेशी साहेब यांनी माहिती देतो फक्त गेलं का असंच बोलतात, माहिती देतच नाही. आणि त्यामुळं काय झाले, अद्यापपर्यंत माहिती नसल्यामुळं हा पूल चर्चेतून असं समजलं की हा पूल बौद्ध समाजाच्या नागरिकांसाठी केलेला आहे. परंतु या ठिकाणी आपण पूल पाहू शकता की बौद्ध समाजाची घरं त्या बाजूला आहेत आणि पूल झालंय पुढच्या बाजूला, की या ठिकाणी अजिबात बौद्ध समाजाला किंवा बौद्ध समाजाच्या नागरिकांना या पुलाचा अजिबात उपयोग होणार नाही. नक्की हा पूल केलाय कुणासाठी, असा प्रश्न आमच्या सर्व बौद्ध समाजातील नागरिकांना आणि सर्वांना पडलेला आहे. आणि या पुलाची माहिती अद्यापर्यंत दिलेली नाही आणि या पुलाची सखोल चौकशी करून ह्या पुलात जे संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी असं पत्र आम्ही दिलेलं आहे. पाहू आता काय करतात. आता एवढं आहे. मला सांगा की हा जो पूल आहे हा बौद्ध लोकांसाठी आहे असं तुमचं म्हणणं आहे, राईट? हो, बौद्ध समाजातील लोकांसाठी आहे असं समजलं. परंतु याबाबत आम्ही चर्चा करायला गेलो, परंतु त्यांनी आम्हाला उभे रावसाहेब पंचायत समिती बांधकाम विभागाचे आणि परदेशी साहेब यांनी अजून काहीच माहिती दिलेली नाही. तुम्हाला माहिती देत नाही असं म्हणताय तुम्ही? हो, माहिती अजिबात देत नाही ते. त्यामुळं समजतच नाही नागरिकांना, बौद्ध समाजातील नागरिकांना माहीत नाही का हा पूल नक्की कशाचा आहे अजून. परंतु चर्चेतून काढल्यानंतर आम्ही विचारलं पण देतच नाही माहिती. ओके, पण पूल तर झालाय, मग तुमचा आरोप काय आहे नक्की? आमचा आरोप असा आहे की ज्या वस्तीसाठी हा पूल आलेला आहे त्याच वस्तीसाठी, त्याच नागरिकांसाठी उपयोग व्हावा त्याचा, किंवा त्यांना उपयोग होईल असा बांधायला पाहिजे होता. परंतु त्यांनी असं काही न करता काहीतरी कुणाच्या तरी राजकीय माणसांच्या सांगण्यावरून हा पूल बांधला गेलेला आहे असं आमचं मत आहे. ऍक्च्युली आता बौद्ध वस्ती जी आहे ती तुमची घोडेगाव गावठाणमध्ये आहे, हो राईट? हो. गावात येते. हो आता हे अंतर जवळजवळ 2.5 किलोमीटर असेल. हो. इकडे जो बांधला याचा उद्देश काय असावा मग? ह्याचा उद्देश असाच असावा की राजकीय कुणाच्या तरी सांगण्यावरून की त्यांनाच फायदा झाला पाहिजे, हा या नागरिकांना फायदा नको, हे फक्त दाखवण्यासाठी का बा त्या लोकांसाठी बांधलाय म्हणून त्यांनी अशी आयडिया केलेली आहे की तिथं 2 भिंती टाकल्यात फक्त, की तिकडं आमच्या समाजात तिकडं शेती आहे म्हणून दाखवण्यासाठी का तिथं फक्त यांच्यासाठी उपयोग होतो या पुलाचा, म्हणून त्यासाठी त्यांनी तशी आयडिया केलेली आहे. म्हणजे ह्या एका घरासाठी हा एवढा मोठा पूल बांधला असं म्हणायचं मग? नाही, त्यांनी काय केलं की दाखवायला, त्यांना कुणी विचारलं तर बाबा त्या समाजातील लोकांसाठीच पूल बांधला गेलेला आहे असं दाखवण्यासाठी त्यांनी ते 2 भिंती टाकून दिलेल्या आहेत दाखवण्यासाठी खास. मग कुठे होणं अपेक्षित हा पूल तुम्हाला? हा पूल अशा ठिकाणी अपेक्षित होता की आपण त्या ठिकाणी पाहू शकतो, त्या ठिकाणी जागा आहे तिथं पण त्या बाजूला पूल होऊ शकत होता की जेणेकरून बौद्ध समाजाला शेतीसाठी का होईना जाता आलं पाहिजे, दळणवळणाच्या सुविधा मागासवर्गीयांच्या व्यवस्थित झाल्या पाहिजे, त्यासाठी उपयोग होणं गरजेचं होतं. किंवा अनेक ठिकाणी समजा इथून त्या ठिकाणी केला असता तरी तिथं बौद्ध समाजातील एक नागरिक जरी गेला असता तरी आमच्या मनाला जरा समाधान वाटलं असतं. परंतु आता याचा उपयोग कुणाला नाही असं म्हणताय तुम्ही? याचा उपयोग कुणालाच नाही, फक्त 1 2 4 कोणतरी असेल, आता कोणाला केलाय हे माहीत नाही, परंतु 2 4 जण असतील त्यांच्यासाठी हा पूल केलेला आहे.
मागासवर्गीय नागरिकांसाठी किंवा गोरगरीब लोकांसाठी केलेला नाही. तुम्ही त्यांच्याकडे काय काय मागणी केली होती संबंधित खात्याकडे? आता त्यांच्याकडं मी तोंडी वर्ष दीड वर्ष झाले मागतोय की मला इस्टिमेट द्या, त्याचं TS द्या आणि काय अजून नियम आहेत हे पूल बांधतानाचे ते सगळे द्या म्हणून मला सांगा किंवा माहिती द्या, मला त्याची लेखी स्वरूपाची माहिती द्या. परंतु त्यांनी मला कुठल्याही प्रकारची माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे, चुकीच्या ठिकाणी बांधला असं म्हणताय तुम्ही? मग जर हा पूल जर चुकीच्या ठिकाणी बांधला गेलेला असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित जे अधिकारी आहेत उभे रावसाहेब किंवा परदेशी साहेब यांची सखोल चौकशी करून या पुलाची पण चौकशी करून ते जर दोषी असतील तर त्यांच्या फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी असं आमचं ठाम मत आहे. पण हा जेव्हा पूल बांधला तेव्हा स्थानिकांना विश्वासात घेऊनच बांधला असेल ना? स्थानिकांना मग ती पण माहिती मागतोय ना मी की बाबा स्थानिकांना विश्वासात घेतला असेल तर काय विश्वासात काय पत्र घेतले, काय लेखी त्यांचे घेतलेले आणि काय विश्वासात म्हणजे विश्वासात घेताना काय तुम्ही लेखी घेतले ती पण माहिती द्या मला म्हणून. पण ते माहितीच द्यायना झालेत. मग माहिती देत नाही म्हणल्यावर वर्ष झाले माहिती मागतोय मी, माहिती देत नाही म्हणल्यावर काय समजायचं आम्ही? बरोबर. थोडक्यात हा तुमच्या समाजाच्या लोकांसाठी पुलाचा वापर होत नाही असा एक तुमचा मुद्दा आहे. समाजातील लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी समाजातील सगळ्या उपयोग झाला पाहिजे हे आमचं मत आहे. सर्वांसाठी झाला तरी चालेल पण त्या बाजूनी निघान मागासवर्गीयांची लोक पण गेली पाहिजे असं तर पाहिजे का नको? बरोबर. माझं काय मत आहे सर्वांसाठी उपयोग व्हावा पण मागासवर्गीयांच्या लोकांसाठी ते पण गेले पाहिजे ना या रस्त्यावरून. कुठे आता या बाजूला तुम्ही पाहायला गेलं तर हा रस्ता तिकडे जातो त्या बाजूला. आता इथं मागासवर्गीय लोकांचा काही संबंध नाही या रस्त्याला आणि मागासवर्गीय लोकांचा संबंध आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तिथून त्या बाजूला हाच पूल जर मागं केला असता त्या बाजूला कुठं म्हणजे तिथं जागा होती तिथून असा दिला असता किंवा त्या बाजूला दिला असता जुन्नर फाट्यात त्या बाजूनी तिथं मागासवर्गीय लोक नागरिक तिथं आले गेले असते. सगळेच लोक आले गेले असते. मागासवर्गीय लोकांबरोबर इतर लोक आले गेले असते. परंतु तसं काही केलंच नाही. यांनी काय बिली भगत केली काय माहित नाही, माहितीही देत नाही. मग यांचं सगळं असाच काळा कारभार चालू आहे असं दिसून येते. ओके. आता इकडे जो रस्ता गेला हा कुठे गेला? पुढे या साईडला कुठे गेला रस्ता? हा मला वाटतंय ना हा जुना नारोडी रस्ता होता. ओके. जुना नारोडी रस्ता होता. याला शेवगा म्हणतात. शेवग्यामध्ये हा पूल म्हणजे शेवग्यामध्ये पूल हा झालेला आहे. परंतु यामध्ये मागासवर्गीय नागरिकांचा काही यामध्ये संबंध नाही. मग तुम्ही जेव्हा माहिती मागताय तेव्हा तुम्हाला काय उत्तर दिलं जातं अधिकाऱ्यांकडून? देतो सांगतो माहिती द्यायला. परदेशी रावसाहेबांकडे गेलो. परदेशी साहेब म्हणले की सांगतो द्यायला उभे रावसाहेबांना. गटविकास अधिकारी मॅडमकडे गेलो. त्यांना म्हणलो मॅडम माहिती, त्यांना पत्र दिलं का कारवाई करा. ते म्हणले की उभे रावसाहेबांना जाऊन भेटा. आता मी कशाला भेटायचं जाऊन? उभे रावसाहेबांना जाऊन भेटलो, म्हणलं मला माहिती द्या. उभे रावसाहेब म्हणले या शुक्रवारी गेलो. नाही मी जरा बाहेर आहे, या सोमवारी असंच करून त्यांनी बरेच दिवस घालवले आणि आता फोन पण उचलत नाही. काल फोन केले, फोन पण उचलले नाही दोन त्यांनी. ओके. थोडक्यात अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. हा टाळाटाळ माहिती देण्यास अधिकार सपशेल टाळाटाळ करतायत. ह्याचा अर्थ असा की त्यांचं काहीतरी यामध्ये हितसंबंध आहेत असं मला संशय येतोय. ओके. कारण हा जो पूल आहे तुम्ही जसं म्हणताय की इकडे वस्तीच नाही वगैरे किंवा बौद्ध लोकांचा इथं काही संबंध येत नाही, तर या ठिकाणी पूल नकोय. बौद्ध लोकांचा संबंध आहे. मागासवर्गीय लोक बौद्ध लोक या ठिकाणी राहतात. 2 घरं आहेत परंतु ते त्या बाजूला आहे. त्यांना ह्या पुलाचा काहीही फायदा होत नाही. मग थोडक्यात या भागात जे लोक राहतात किंवा इकडे जे बाकी ज्यांचं काय असेल वगैरे हा पूल 1-2 लोकांसाठी बांधला गेलेला आहे. तो त्यांना माहिती आहे अधिकाऱ्यांना बरोबर कोणासाठी त्यांनी बांधलेला आहे. ओके. माहिती टाळटाळ करणं किंवा पूल कुठे बांधला हे सांगू शकत नाही लोक वगैरे म्हणजे फार विचित्र काम आहे. आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय किंवा बौद्ध समाजातील लोकांना सुद्धा माहीत नसेल का हा पूल कुठून आलाय. त्यांना माहिती दिली आहे का पूर्ण हा तुमच्यासाठी दिलेला आहे पूल किंवा तुमच्यासाठी करायचा आहे किंवा तुमच्याबरोबर त्याच्यामध्ये हे बघा त्या मागासवर्गीय लोकांसाठी बौद्ध समाजासाठी केला तरी म्हणजे चालेल, म्हणजे त्यांच्यासाठीच केला पाहिजे. पण त्यांच्याबरोबर इतर लोक गेली पुलावरून तरी आम्हाला काही हरकत नाही. परंतु त्यांना तरी थोडाफार उपयोग नको का त्याचा, हे मला म्हणायचे, बाकी काय नाही. पूल आहे बौद्ध वस्तीचा बांधलाय जिकडे संबंधच नाही त्या ठिकाणी आणि अधिकारी माहिती देत नाहीत. अधिकारी माहिती देत नाही. त्यावरून संशय येतोय का यांची काहीतरी मिलीभगत आहे.
ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांचं काहीतरी इथं संबंध असल्याशिवाय तर त्यांनी असं केलं नसेल. मग आता काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला? यांच्यावर जर असं असेल की यांनी या पुलामध्ये जर अपहार केला असेल तर संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर जो नियम आहे किंवा ॲट्रॉसिटी किंवा जे कोणते नियम आहेत, भ्रष्टाचार, अपहार केल्याप्रकरणी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करावी, हे आमचं ठाम मत आहे. हॅलो साहेब नमस्ते. नमस्ते, बोला. नमस्ते. फोन तुम्हाला यासाठी केलाय मी, तो जो विषय याचा घोडेगावचा दलित वस्तीचा वगैरे, हा तर त्याच्यामध्ये काय विषय आहे नक्की वगैरे? तो जो पूल आहे साकव, हा तो नक्की दलित वस्तीसाठी होता का? दलित वस्तीमध्येच झालाय की तो. शेवटी साखव हा ओढ्यावरच होतो ना सर. बरोबर, अगदी 100%. बरं. त्याला ओढा तर लागेल. साखव व्हायला एवढं मोठं 70 लाखाचं स्ट्रक्चर आहे. आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं कुठेही वस्ती नाही की बाबा ते दलित वस्ती पलीकडे आहे आणि मध्ये मोठा ओढा गेला. शेवटी बाजूने जातो कुठेतरी वस्तीच्या. बरोबर. नाही, ते लोकांचा आरोप असा आहे की त्या ठिकाणी आम्हाला कुठलंही सांगितलं गेलं नाही वगैरे. नाही, असं कसं शासन असं काम करतोय? प्रत्यक्ष जाऊन तिथं भेट घेऊन तिथे त्या लोकांना समजून सांगून त्याचे फोटो घेतलेले, त्याचे इन्स्पेक्शन केलेले, मग ते काम झालेलं आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर ते काम केलेलं आहे आपण. ओके. असं रात्रीची थोडी आपण काम केलंय का? रात्री ज्या तुम्ही काम होतं ते नाही होत ना. बरोबर, अगदी. ओके. एवढं मोठं स्ट्रक्चर शेवटी दिवसा झालंय. ते 70 लाखाचं काम आहे का? आकडा नाही लक्षात. 70 पर्यंत असेल ते, पण असेल वगैरे. लोकांसमोर झालेलं काम आहे. पण त्यांचं स्थानिकांचं असं म्हणणं आहे का तो जो फुल झालाय ना, तो ऍक्च्युली आमच्या वापराचा नाहीये वगैरे, किंवा आम्हाला विश्वासात घेतलं नाही वगैरे. एक मिनिट, विश्वासात घेतल्याशिवाय तर कधीच काम होत नाही. बरोबर आहे. आणि एवढं मोठं दलित वस्तीचे काय कायदे आहेत, काय नियम आहेत, याचं शासकीय अधिकारी म्हणून आपल्याला 100% माहिती आहे ना. ते लोकांना विचारलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. राहिला वापर तर नॅचरली त्याच्यावर दलित वस्ती करतील, सगळेच लोक करतात. 2 घरं फक्त तिथं आहेत दलित वस्तीची, तरी सुद्धा आपण तो ब्रिज त्यांना करून दिला का? ते शिफारस आहे त्याची. ओके. नाही, स्थानिकांचा आरोप असा होतोय की पलीकडे आमचा काही वावर नाही वगैरे, आणि आमचा वापर नसताना मग पलीकडे ते टाकलं वगैरे, आणि आम्हाला हा मुद्दाच माहित नाही की पूल आमच्यासाठी होता वगैरे असं. नाही. स्वतः हे व्हिडिओ त्यावेळेस तिथं आलेले आहे, त्या लोकांशी बोलणं केलेलं आहे. आणि साखव त्या केसमध्ये साखवच कॅन्सल झाला असता ना सर. बरोबर आहे की? बरोबर, अगदी. कन्फर्मेशन झाल्यानंतर, बोलणं झाल्यानंतर तो साखव झालाय. आणि राहिला डिपार्टमेंट म्हणून ज्यावेळेस त्याची पूर्ण शिफारस गॅरंटेड होते, त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता झाल्यावर डिपार्टमेंट काम करतं ना. त्याच्या आधीची मान्यता आहे नाहीये ही प्रोसिजर शेवटी प्रशासकीय अधिकारी पाहून घेतात ना. बरोबर. ओके. तिथे दलित वस्ती आहे किंवा नाही, त्यांना गरज आहे किंवा नाही, हे काही शाखाव्यंता नाही ठरवत ना. बरोबर. अगदी. सगळी किती त्याला चालना असते ना. एवढं सोपं नाही दलित वस्तीचं काम करणं. सगळी खात्री त्याच्यामध्ये स्थानिकांनी काही मागणी केली ती एस्टिमेटची वगैरे, किंवा तो पूल कुठे झालाय वगैरे, असं काही मागणी केली कोणी? नाही, पहिला प्रश्न तर मी तुम्हाला मगाशी सांगताना सांगितलं की साखव करायचं म्हणजे ओढा पाहिजे. हे तर बरोबर आहे का नाही? शेवटी तिथं शेजारी जो ओढा आहे, त्या ओढ्यावरच केलंय. बरं, तो ओढा असं तर नाही की तिथून 2 किलोमीटर लांब आहे. त्या वस्तीपासून अगदी 50 फूट ज्याला आपण म्हणतो की जिथं भराव टेकतो, तो भराव सुद्धा घरांजवळ आहे. ओके. ते भराव केलाय. ओके. तिथं जर 1-1.5 किलोमीटर लांब केला असता त्यांच्या वस्तीपासून, गोष्ट वेगळी होती. बरोबर आहे का नाही? ओके. शेजारी घराजवळ येते. तिकडे ऐका ना, तिकडे स्थानिकांनी कोणी तुमच्याकडे म्हणजे काही मागणी केली होती पेपरची वगैरे, काही एस्टिमेट आम्हाला हवंय वगैरे असं काही? नाही, ते आता एक RTI कार्यकर्ता आहे, त्यांनी मागणी साधारण 2 आठवड्यापूर्वी केली आहे. तर त्याचं जे काय आता समजा RTI त्यांनी अर्ज केल्यानंतर त्याला 10 दिवसात आपण कळवतो एस्टिमेटचं वगैरे देणं. त्याला आता मी मगाशी आमच्या क्लार्कला विचारलं, काहीतरी 11 का 12 दिवस झालेत. नियमानुसार त्याला माहिती फ्री ऑफ कॉस्ट द्यावी लागेल. आमच्या क्लार्कला मी सांगितलं की त्याला काय असेल ते पत्र देऊन टाका, अमक्या तारखेला या, तुझी एस्टिमेटची कॉपी घेऊन जा. बरोबर. पण तुमचं म्हणणं असं आहे की स्थानिकांना विश्वासात घेऊनच ते काम केले गेले, राईट? तर 100% दलित वस्तीचं काम आहे हो. तेवढी काय आमच्या पण नोकऱ्या जातील ना. बरोबर, अगदी बरोबर. आणि ते जुना काळ नाही राहिला आता की बाबा तुम्ही काही केलं खपून जाईल. दिवसा ढवळ्या केले. बरं, समजा ते दलित वस्तीमध्ये नाही केलं किंवा नाही केलं वाटेवर, बरोबर आहे, कोणीतरी तर लेखी ऑब्जेक्शन त्या काळात घेतलं पाहिजे ना. बरोबर.
आज सगळं काम पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षानंतर कशी लोकांना जाग येते ते नाही कळत आम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. त्यावेळेस बाबा समजा एखादं ऍप्लिकेशन दिलंय, अर्ज दिलाय, त्याची पोच आहे, तरी सुद्धा दाबून काम केले तर गोष्ट वेगळी आहे. वेगळी आहे, करेक्ट. ओके ओके. बरं, जे कोणी तक्रार करणार आहे ते पण तिथले रहिवासी आहेत ना. बरोबर आहे. त्यांना माहिती नव्हतं त्यांच्या शेतामध्ये जाणारा रस्ता आहे, तर त्यांनी कधी चक्कर मारली नाही का तिकडं. बरं, साकव हे जे स्ट्रक्चर आहे ते काय असं नाही की डांबर केलं 2 दिवसात झालं. त्याला खोदकाम करणं, काम करणं 6-6 महिने गेलेले आहेत. ओके. काय बरोबर. जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्देश आहे आणि अशा पद्धतीने मोरल डाऊन होतो. सरकारी अधिकाऱ्यांनी पुन्हा कधी दलित वस्ती समाज कल्याणची कामं करावीत का नाही करावीत, इतकं संभ्रमित अवस्था होऊन जाते. नाही, मी त्यांची बाजू समजून घेतली. मला तुमची बाजू काय आहे मला एकदा लक्षात घेऊ द्या म्हटलं. मी त्यांना एवढं बोललो की बाबा जर दलित वस्तीची साखव करणं म्हणजे 2 घरांकरता त्यांच्या दारात नेऊन ब्रिज बांधणं आहे का, घरामध्ये माणसं उतरणं असा अभिप्रेत आहे का. बरं, हा जो ज्या रस्त्यावर केलाय 50 फुटाच्या, तुम्ही इथला स्पॉट बघितला नाही बघितला मला कल्पना नाहीये. तो रस्ता हा शिवकालीन रस्ता आहे. म्हणजे मंचर घोडेगाव हा जो पूर्वी घोडेच्या रस्त्याने जायचे नदीच्या काठाने, पूर्वी सगळे नदीच्या काठाने रस्ते जायचे तुम्हाला कल्पना असेल, बरोबर. आणि इंग्रजांनी नंतर ते रस्ते हळूहळू वरच्या बाजूला सरकवले. तेव्हाच तो रस्ता शेवटी नारोडी गावातून नारोडीला असं जातो, वडगाव काशिंबेगला जातो, अगदी कळंबपर्यंत जातो. मग तिथं जाणारे काय दलित वस्ती ऑदर समाजाचे लोक नाहीयेत का. ओके, बरोबर. थोडंसं समजूनही घेतलं पाहिजे आपण ना, त्या केसवर सगळ्या समाजाला त्याचा फायदा होतोय. पण तिथल्या स्थानिकांनी असा आरोप केला की आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे अजिबात माहितच नाही की हा नाही. हो, एवढं सोपं आहे का सर. आम्ही घरी जाऊन जर असं रात्रीतून कामं केली तर एवढी जाणीव आम्हाला पण आहे ना. बरं. ठीक आहे सर, ठीक आहे. ओके, धन्यवाद. हो. ठीक आहे. तो पूल आम्हाला नाही माहित, थोडासा एकूण होता. ओके. हा तो जो पूल झालाय ना, हा तो बौद्ध लोकांसाठी होता. होता. त्याचा तुम्हाला काय फायदा होतोय का? फायदा होतो म्हणजे एकूण पूलच झाला नाही या बाजूला. या बाजूला पूल झाला नाही, या बाजूला रस्ता व्हायला पाहिजे होतो. तिथपर्यंत झाला फक्त त्यांनी तो रस्ता तो झाला ना. तुम्हाला काय फायदा नाही? फायदा आहे ना आम्हाला, शेताला जायला वगैरे फायदा ना. हा, पण ते एकूण व्हायला पाहिजे. या घाटाकून असं व्हायला पाहिजे मग डायरेक्ट तिथून तिकडे झालाय. पलीकडे पूल झालाय हा, तो पलीकडे झाला, इकडे नाही झाला. इकडे व्हायला पाहिजे होता आमच्याकडे. पूल झाला तेव्हा तुम्हाला सांगितलं गेलं होतं की नाही, आम्हाला काहीच माहित नाही. पर्पज झालाय तो परस्पर झाला. हा, ते आम्हाला नाही माहिती. ठीक आहे. तर काय नाव आहे तुमचं? माझं नाव सुनील मारुती वाघमारी. बरोबर. हा जो पूल झालाय पलीकडे, तर तो बौद्ध लोकांसाठी होता वगैरे, आणि तो त्या ठिकाणी काही लोकांचा आरोप आहे की तो पूल आमच्या कुठल्याही फायद्याचा नाही आणि त्या ठिकाणी झालाही तुम्हाला माहित पण नाही असं लोक सांगतायत. काय परिस्थिती आहे? नाही, ती आमच्या शेतांची बॅक साईड आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा काहीच फायदा नाहीये. पण तो पूल बौद्ध वस्तीसाठी होता वगैरे तुम्हाला माहिती नाही? असं कोणचं माहिती नाही, आणि अशी कोणची ग्रामपंचायतीने किंवा इतर कोणी अशी कोणी दवंडी दिली नाही, काहीच नाही. काही याच्याबद्दल कोणाच्या हरकती आहेत किंवा काय असं काहीच विचारलं नाही, कोणाला तर विश्वासात घेतलं नाही. फक्त फ्लेक्स लावले लोकांचे, मोठमोठ्या नेत्यांचे, यांच्या हस्ते उद्घाटन, रस्त्याचं उद्घाटन दाखवलं आणि त्याच्यात तो पूल बांधलाय. पूल झालाय तुम्हाला माहितच नाही? मग नाही, पुलाचं काम झालंय की नाही अजून ते आम्हाला माहितीच नाही. आम्ही जातच नाही त्या बाजूला, बॅक साईड आहे ना ती आमच्या शेतांची. ओके. जसं की तुमच्या लोकांसाठी त्या पुलाचा काही फायदा आहे का? नाही, आमच्या काय लोकांसाठी काही फायदा नाही. आमचा शेतमाल निघायला तिकडून जागा नाही, कारण ओढ्यामुळं आमची हद्द तिथं स्टॉप झालेली आहे. तो फार मोठा पूल बांधलाय, म्हणजे मला वाटतं फार मोठी अमाऊंट असेल त्याला वगैरे. पण जर त्याचा तुम्हाला फायदा नसेल किंवा तुम्हाला तुम्ही सांगता की माहीतच नाही वगैरे. नाही, माहितीच नाही ना. आता मी नेहमी शेताला जातो येतो, पण ती शेवगाव वस्तीचा रस्ता येतो एवढंच माहिती आहे. पण ते पूल बौद्ध वस्तीचा रस्ता आहे असं जर त्यांनी त्या फ्लेक्सवर वगैरे लिहिलं असतं तर कळलं असतं ना काहीतरी चाललंय म्हणून. शेवगाव वस्तीचं नाव करून तो पूल बांधलेला आहे तिथं. त्याचा तुम्हाला काही फायदा? कोणालाच फायदा नाही तिथं, कोणालाच फायदा नाही त्याचा. काय होणं अपेक्षित आहे तुमचं? आता काय म्हणायचं, काय व्हायला पाहिजे खरं तर? काही नाही, असं खोटी नाटी कागदपत्र करून शासनाची आणि बौद्ध बांधवांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. सखोल चौकशी व्हायला पाहिजे ना या गोष्टीची, का बौद्ध लोकांना जर याचा काही फायदाच नाही तर हा बांधला कसा इथं. बरं, तिथं स्थानिक आमची 2 घरं आहेत, त्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यांनाही माहित नाही. त्यांना माहित नाही,
की हा पूल आपल्या निधीतून होतोय आणि आपल्यासाठी होतोय असा गैरसमज केलेला आहे. फार वाईट आहे. नाही, वाईट तर आहेच आहे. हे काय आहे, ज्याच्या हाती ससा तो पार दे असं म्हणे ना ती जुनी, त्या पद्धतीने झालंय हे सगळं. शासन दरबारी घोडेगावचा कोणताच पुढारी नाहीये, नेता नाहीये तिथं घोडेगाव मधला. त्याच्यामुळे या असे निधी येतात कुठं आणि खर्च कुठं होतात ते काहीच कळत नाही. त्यांच्याकडे तुमच्या काही लोकांनी मागणी पण केली संबंधित खात्याकडे की बाबा आम्हाला त्याची माहिती दे, त्याचं इस्टिमेट वगैरे कसं झालंय, तो कुठल्या निधीतनं होता वगैरे, ते माहिती अधिकारी देत नाही असं पण समजलं काहीतरी. हा दोन जण आहेत मुलं आमची, ती पाठपुरावा करतात या गोष्टींचा, पण ते दाद देत नाहीत त्यांना. अधिकारी देत नाही.